गोष्टीचं नाव आहे निसर्गाचे गोड मित्र. गोष्ट 1. लाल सफरचंदाची मैत्री. एकदा काय झाले, बागेत एक लाल सुटूक सफरचंद राहत होता. ते रोज दुरून मुलांना खेळताना बघत असे. एके दिवशी एक छोटा मुलगा आला आणि म्हणाला, अरे सफरचंदा, तू एवढं चमकतोस तरी कसा? सफरचंद हसत म्हणाला, कारण मी रोज झाडावर आनंदाने वाढतो, सूर्यप्रकाश घेतो आणि निरोगी राहतो. मुलगा म्हणाला, मग मीही तुला खाऊन निरोगी होईन. अशी त्यांची गोड मैत्री झाली. तुम्हाला एक गोष्टीची शिकवण माहिती का मुलांनो? फळे खाल्ली तर आपणही निरोगी राहतो. गोष्ट 2. केळीची हसरी बंच टीम. केळींचा एक जुडगा होता. सगळे एकमेकांशी खूप जवळचे होते. एके दिवशी त्यांच्यातलं एक छोटं केळं म्हणालं, मी पडणार आहे. बाकी केळी म्हणाली, काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. आणि त्यांनी त्याला घट्ट धरून ठेवलं. सगळ्यांनी मिळून त्याला वाचवलं. तुम्हाला या गोष्टीची शिकवण माहितीये का? एकत्र राहिलं तर काहीच अवघड नसतं. गोष्ट 3. गाजराची शर्यत. एका शेतात एक गोड गाजर राहत होतं. त्याला नेहमी वाटायचं की ते सगळ्यात लहान आहे. एकदा काय झाले, सगळ्या भाज्या शर्यत करायला निघाल्या. टोमॅटो गोल गोल फिरला, बटाटा धडपडला, कांदा घसरला, पण गाजर सरळ आणि वेगात पुढे गेला. सगळेजण आश्चर्याने म्हणाले, अरे गाजरा, तू तर हिरोच निघालास. गाजर म्हणाला, लहान असलं तरी मी मजबूत आहे. तुम्हाला एक गोष्टीची शिकवण माहितीये का? आकाराने लहान असलं तरी आपण खूप काही करू शकतो. गोष्ट 4. टोमॅटोची लाल रंगाची मजा. टोमॅटोला त्याचा लाल रंग खूप आवडायचा. एके दिवशी बटाट्याने विचारलं, तू एवढा लाल कसा? टोमॅटो हसत म्हणाला, मी रोज सूर्याकडे बघून हसतो. सगळ्यांना ते ऐकून मजा वाटली आणि सगळ्या भाज्यांनी सूर्याकडे बघून हसायची सवय लावून घेतली. या गोष्टीची शिकवण आहे, आनंदाने राहिलं तर आपला रंग, आपला चेहरा नेहमी प्रसन्न राहतो. गोष्ट 5. ब्रोकोलीचा हिरवा मुकुट. ब्रोकोली दिसायला मुकुटासारखी असते. एके दिवशी छोट्या कोबीने तिला विचारले, तू राजासारखी दिसतेस. ब्रोकोली म्हणाली, मी राजा नाही, पण आरोग्याची राणी आहे. मला खाल्लं की मुलं मोठी आणि मजबूत होतात. सगळ्या भाज्यांनी तिचा जय जयकार केला. या गोष्टीची शिकवण आहे, हिरव्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात.